कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहत आणि बलराम कॉलनी इथं अनेक ठिकाणी कोपरा सभा घेण्यात आल्या। लक्षतीर्थ वसाहत परिसरातील धनगरवाडा, भगवा चौक, सोल्जर ग्रुप आणि राऊत मळा या ठिकाणी प्रचार सभा घेण्यात आल्या। यावेळी बोलताना मेजर सुभाष पाटील यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील कुटुंबियांचं आणि लक्षतीर्थ वसाहत परिसराचं 3 पिढ्यांचं कौटुंबिक ऋणानुबंध असून हे ऋणानुबंध आणखी दृढ करण्यासाठी लक्षतीर्थ वसाहत परिसरातून आमदार ऋतुराज पाटील यांना मोठं मताधिक्य देऊ अशी ग्वाही दिली। यावेळी माजी नगरसेवक राहुल माने, नंदकुमार सूर्यवंशी, बाबूराव बोडके यांनी देखील मनोगत व्यक्त केली। याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर इंगवले, बाबूराव बोडके, भैया खेडकर, अनिल पाटील, प्रदीप पाटील, दीपक पाटील, भैया गोलंदाज, पार्थ राऊत, दिलीप राऊत, सचिन राऊत, प्रफुल्ल राऊत, प्रमोद पाटील, अक्षय चव्हाण, आशिष चौगुले, राजू गस्ते, अजय शिंदे, उदय बंद्रे आणि अमोल बंद्रे उपस्थित होते। तर बलराम कॉलनी परिसरातील कृष्ण अर्जुन मित्रमंडळ, राजे लॉन परिसर आणि रंकाळा परिसर इथं देखील कोपरा सभा घेण्यात आल्या। यावेळी अविनाश पाटील, रोहित जाधव, छोटू चव्हाण, चंद्रसिंग चव्हाण, गौरी जाधव, संजय कात्रट, सारंग येडगे, वंदना मालप, संग्राम राठोड, वसंत मालदार, सचिन जाधव, सुधा पाटील यांच्यासह आर.डॉन बॉईज ग्रुपचे कार्यकर्ते आणि जिव्हाळा कॉलनी, बलराम कॉलनी, रंकाळा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।